चीनमध्ये नव्या HMPV व्हायरसनं अक्षरशः थैमान घातल्याचं दिसतंय। झपाट्यानं संसर्ग वाढत असल्यानं हॉस्पिटल हाऊसफुल झाली आहेत। याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार सतर्क झालंय, अलर्ट झालंय। भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सगळे अपडेट्स मागवले। केंद्रीय आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा त्या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि भारतात अशा प्रकारच्या कोणत्याही आजाराशी सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे। बेड, ऑक्सिजन सिलेंडर यासारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य महासंचालनांनी दिली आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, चीनमध्ये नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातला आणि हा व्हायरस 6 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी अतिशय घातक आहे। हा व्हायरस नेमका कसा आहे आणि त्यापासून तुमच्या मुलांची तुम्ही काळजी कशी घ्याल पाहूया। चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान। नव्या व्हायरसचा चिमुकल्यांना धोका। कोरोना पुन्हा आला, मुलांना सांभाळा। पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, कारण चीनमधून आलेल्या आणि जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनाला 5 वर्षही उलटली नाहीत, तोच आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय। या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं समोर आलंय, त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय। तर सरकारनं चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याचं स्पष्ट केलंय। मात्र लहान मुलांना सर्वाधिक धोका काय ते देखील पाहूयात। HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे। HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो। लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो। मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो। दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे। चीनमध्ये ह्यूमन मेटाप्युमो व्हायरस या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असला तरी चीनमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडलेत। मात्र HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते देखील पाहूयात। खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो। संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग होतो। संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो। मात्र या भयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया। मास्क घाला, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, वारंवार हात स्वच्छ धुवा। रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना चीन मात्र कोरोनाप्रमाणेच या विषाणूची माहिती लपवतोय, त्यामुळे जगाचं आणखीनच टेन्शन वाढलंय। चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळं हा व्हायरस भारताच्या उंबरठ्यावर कधीही धडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि त्यामुळेच काळजी घ्या, सतर्क रहा। पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। चीनमध्ये नव्या HMPV व्हायरसनं थैमान घातलंय। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सतर्क झालंय। भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्व अपडेट्स मागवलेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही त्या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। सध्या मुंबईसह MMR क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचं दिसतंय। त्यामुळे 2030 पर्यंत लाखो घरं उपलब्ध होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नाला चालना मिळणार आहे। मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जातील। सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत करणार आहे। त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मलंगड टेकडीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील निसर्गप्रेमी भेट देतात। या टेकडीवर फ्युनिक्युलर ट्रेन सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे। मलंगडच्या प्रवास करताना 2 तास लागतात, मात्र आता या ट्रेनमुळे हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे।
से आप लोग के लिए, जैसे कि आप लोगों को पता है हाजीमल पाड़ा पर जो रोप वो चालू होने वाला है। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे। आता या जागी कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे। 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे। पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई रिक्षा सेवेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे। स्वस्त सुकर प्रवासासाठी ई रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्या वाढली आहे। नियमित ई रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यांची संख्या वाढण्याची मागणी आता होऊ लागली आहे। मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान 1535 गाड्यांची खरेदी केली आहे। मुंबईतील काही रस्ते खराब असून गाड्यांची रचना चांगली असल्यानं आरामदायी प्रवास करता येतो। तसंच या गाड्या खरेदीसाठी कर्जही उपलब्ध असल्यानं गाड्यांची खरेदी वाढली आहे। मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला। मुंबईत गेल्या 30 वर्षात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। झोपड्या कैक पटींनी वाढल्याचं नमूद करत हायकोर्टानं ही बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले। नवी मुंबई कर वसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं कंबर कसली आहे। पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 569 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे। पालिकेनं 1000 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय। 2023 आणि 2024 या वर्षाच्या तुलनेत 2024 आणि 2025 या वर्षात जवळपास 121 कोटींना अधिक वसुली झाली आहे। मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळे घुसमट होतीये आणि त्यावरच क्रॅप गवत लावणं रामबाण उपाय ठरेल असं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। मैदानातील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतो, त्यामुळे माती काढून ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असं मत व्यक्त करण्यात आलंय। सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवलाय। या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली आरसीसी बांधकामं, कच्ची बांधकामं, टपऱ्या, झोपड्या ही बांधकामं तोडण्यात आली आहेत। बाईकचा धक्का लागल्यानं महाविद्यालयीन तरुणांच्या 2 गटांमध्ये मालाडमध्ये तुफान राडा झाला। या राड्यामध्ये 3 तरुण जखमी झाल्याची माहिती आहे। दोन्ही गटांकडून मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बातमी मुंबईतनं मुंबईतल्या राधेश्याम ब्रदर्स कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला कामावर घेण्यास कंपनीनं नकार दिलाय। कामासाठी आम्हाला मराठी मुलं नकोत असं संतापजनक वक्तव्य कंपनी मालकानं केलंय। मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीतून बोला असं कंपनी मालकानं म्हटलंय। बैठने का क्या है इसमें? अरे आता पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्या एका टीम लीडरला मनसेनं चांगलाच धुतलंय। एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला हा टीम लीडर हिंदीतच बोलायचं, मराठीत बोललात तर काढून टाकेन अशा धमक्या द्यायचा। गेल्या 3 महिन्यांपासून त्यांना मराठी मुलांचा पगारही दिला नव्हता। कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आली आहे। रोटी दिली नाही या कारणावरून 11 जणांनी हॉटेल मालकाला मारहाण केली, तर एका महिलेसह 3 जखमी झालेत। दरम्यान आरोपींचा शोध सुरू आहे। मीरा रोड फायरिंग प्रकरणातील आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आरोपीनं एक गोळी एकाच्या डोक्यात घातली, त्यानंतर मृतकाचा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्याच्यावरही आरोपीनं बंदूक रोखली, मात्र गोळी मिस झाली। त्यानंतर आरोपी तिथून पळून गेलाय। आमदार आशिष देशमुखांनी शासकीय दौऱ्यात मोठी कारवाई करत अवैध वाळू आणि सुपारी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर धाड टाकली आहे। देशमुख स्वतः ट्रकवर चढून वाळू माफियांना रंगेहात पकडतात या कारवाईचं नेतृत्व करताना पाहायला मिळाले। या प्रकारानं अवैध वाहतुकीवर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींच्या भिवंडीतील कार्यक्रमामध्ये प्रचंड गोंधळ झाला। अंगारा घेण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली। सुदैवानं यावेळी कुठलीही जीवितहानी झालेली नाही। गोंधळ झाल्याचं पाहताच धीरेंद्र शास्त्रींनी स्टेजवरून काढता पाय घेतला।
एका भरधाव कारमधून 3 लोक रील तयार करताना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेत. प्रवासी धोकादायकपणे दरवाजाला चिकटून रहदारी सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसले. घटनेनंतर नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे. कायद्यानुसार 33,000चा दंड ठोठावण्यात आलाय. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला. या भीषण अपघातात 4 जवानांचा मृत्यू झालाय. 2 जण गंभीर जखमी आहेत. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मुंबई MMR रिजनमध्ये ही घरं बांधली जातील असंही शिंदेंनी सांगितलंय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस पाठवली आहे. प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दरम्यान याबाबत सोमवारी सुनावणी होणार आहे. महानगरपालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 58 बेकायदा इमारतींना दिलासा मिळालाय. महानगरपालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. अटल सेतूवरून सामान्यांना किमान दरात प्रवास करणं आता शक्य होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई मुंबई व्हाया अटल सेतू अशा प्रवासासाठीच्या तिकीट दरात तब्बल 50% घट करण्यात आली आहे. पुण्यातल्या सैन्य दलाच्या प्रदर्शनात रोबोटिक डॉग्स खास आकर्षणाचा विषय ठरतोय. या रोबोटिक डॉग्समुळे भारतीय सैन्याची अनेक कामं सुकर होणार आहेत. सुरक्षेसंदर्भातल्या अनेक कामांसाठी या डॉग्सचा वापर होऊ शकतो. वाशिमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा सदन या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक चिकनगुनियाचे रुग्ण आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल 735 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात ऑटो रिक्षा परवान्याचं खुलं धोरण आहे. त्यामुळे मागेल त्याला परवाना दिला जातोय. याचा गैरफायदा घेणाऱ्या काही नोकरदार मंडळींविरोधात पुण्यात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. 31 जानेवारीपर्यंत परवानाधारक नोकरदारांनी परवाना कार्यालयात सादर करण्याची सूचना RTOनं दिली आहे. KDMCच्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. उद्या मुख्यमंत्री येणार असून आज डागडुजी सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी एकदा अचानक येऊन ही परिस्थिती पाहावी असं म्हणत पोंक्षेंनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कान टोचले. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या एका प्रवेशद्वारात सावरकरांचं नाव देण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींच्या मागणीची दखल महामंडळाकडून घेण्यात आली आहे. बैठकीमध्ये सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय एकमतानं मंजूर करण्यात आलाय. अयोध्येनंतर प्रभू श्रीरामाचं मंदिर आता थेट ऑस्ट्रेलियामध्ये उभारण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील राम मंदिर सर्वात मोठं असेल. तब्बल 150 एकर परिसरात साधारणतः 751 फूट उंचीचं मंदिर उभारण्यात येत आहे. या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यात मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन पार पडेल. सिंधुदुर्गातील 50 ते 60% जमिनींवर वक्फ बोर्डानं दावा केल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे. सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या देवस्थानांवरही वक्फनं दावा केला असून काँग्रेस सरकारमुळे हे झाल्याचा आरोप नितेश राणे करतात. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. गेल्या 2 दिवसांपासून साळवी नाराज होते तर ते भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवींची नाराजी दूर झाली का हेच पाहायचं. जालन्यात राजकीय भूकंप येणार असं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय. जालन्यामध्ये अस्तींचे साप भरपूर आहेत असं गोरंट्याल यांनी मनातील खदखद व्यक्त करत म्हटलं. 5 वर्ष वाट बघणार नसल्याचे सांगत गोरंट्याल यांनी पक्षांतराचेही संकेत दिले. कोविड काळातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. नुकतंच PMLA कोर्टानं सुजित पाटकर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला पाटकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. पाटकर संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भाजपच्या मंत्र्यांचा क्लास घेणार आहे. पुढच्या 5 वर्षांसाठी मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील, त्यासाठीचा रोडमॅप कसा असावा याचं मार्गदर्शन यात केलं जाईल. मुंबईमध्ये 18 आणि 19 जानेवारीला दिवसभर मॅरेथॉन बैठका पार पडतील. या बैठकीत संघाचे वरिष्ठ पदाधिकारी मंत्र्यांचा क्लास घेतील. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझ्यासोबतच शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भारही कमी होणार आहे. शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी शिक्षकांवरील ओझं कमी करण्याचं आश्वासन दिलंय. वायू प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बिल्डर्स कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंनी केली आहे. त्याच संदर्भातील पत्र त्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणींना दिलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपकडून प्रवेश वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कालकाजी विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रमेश बिथुडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या घराबाहेर महिलांनी आंदोलन केलं. पंजाबमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत रक्कम मिळाली नसल्यानं महिला आक्रमक झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही केजरीवालांच्या आम आदमी पक्षाकडून महिलांसाठी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेंची 18 जानेवारीपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपीची कोठडीत रवानगी करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. आरोपींना हत्या केल्याचा पश्चात्ताप नाही असं पोलिसांनी सुनावणीवेळी म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी अटक केली. पुण्यातून दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकानं जेरबंद केलंय. अधिक तपासासाठी त्यांना सीआयडीच्या ताब्यात दिलं जाणार आहे. सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फरार करण्यात डॉक्टर संभाजी वायभसे हा मास्टर माइंड असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्यामुळे डॉक्टर संभाजी वायभसे, त्याची वकील पत्नी आणि एकाला काल एसआयटीनं नांदेडमधून ताब्यात घेतलंय. मस्साजोग गावातील रहिवासी सिद्धार्थ सोनवणे हा सरपंच संतोष देशमुखांवर पाळत ठेवून होता. आरोपींना सोनवणे हा माहिती देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला आता अटक करण्यात आली आहे. पुण्यात सर्व आरोपींना कोणीतरी एकाच ठिकाणी ठेवतेय. या आरोपींना पुण्यात कोण लपवतं असा सवाल मृत सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं केलाय. तसंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मोका लावण्याचीही मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे. बीड हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच का अटक होते? या सर्वांना राजकीय पाठबळ आहे का असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी काम केलं असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पोलिसांना आरोपीची माहिती असताना वेळ काढूपणा केल्याची टीका देखील वडेट्टीवारांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला होता. देशमुखांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मोर्चातून यावेळी करण्यात आली. मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील सहभागी झाले होते. पुढील मोर्चा धनंजय मुंडेंच्या परळी शहरात निघेल. परभणीतील मोर्चातून जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशारा दिला. देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर मुंडेंना रस्त्यावर फिरूही देणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय. परभणीतील मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा साधला. पुढचा नंबर आकाच्या आकाचा असून तुम्हालाही जेलवारी करावी लागेल असं धस यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही धसांनी सवाल केलाय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी धुळ्यातील सकल मराठा समाजानं मुंडे भावा बहिणींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर 302 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. एकाच जिल्ह्यात 2 ते 3 मंत्र्यांनी दावे ठोकल्यानं महायुतीसमोर पेच निर्माण झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा होतीये. प्रजासत्ताक दिनाआधी पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
धुळ्यातील लाडक्या बहिणीनंच आपल्या मुलाच्या खात्यावर आलेले पैसे स्वतःहून परत केल्याचं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय. दुसरीकडे नकाने येथील भिकुबाई खैरनार यांच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आपल्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते. चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर लाडकीनं प्रशासनाकडे पैसे परत केले. लाडकीवरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर तोंडसुख घेतलाय. पैसे देऊन मतं घेतली, त्यावेळी निकष लावले नाहीत, आता कशाला लावताय असा सवाल काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. सुप्रिया सुळेंनीही लाडकीबाबत वक्तव्य केलंय. लाडकी बहिणी योजनेवर राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या अशा दोन्ही लसणाची मोठी मागणी आहे. सध्या बाजारात लसणाची परराज्यातून दररोज 5 ते 10 गाड्यांची आवक असून दर प्रति किलो 150 ते 280 रुपयांपर्यंत पोहोचलाय. देशात यंदा तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तुरीचा नवा माल दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात तुरीचा भाव 2000 रुपयांना कमी आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक भागात तूर पिकावर दवाळ रोगाचं सावट आलंय. दवाळ रोगानं हिरवीगार तूर करपू लागली आहे. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. देशातील बाजारात हळदीला सरासरी 13,000 ते 16,000 रुपयांचा भाव मिळालाय. नव्या मालाची आवक पुढील 3 आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दरात काही आठवडे चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. येवला येथील बाजारात पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक 3000 क्विंटल झाली आहे, तर त्याला सर्वसाधारण दर 2000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. म्हसरोली गावात शेतकऱ्यांनी 100 ते 150 एकरांवर सफेद कांद्याची लागवड केली आहे. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यानं जानेवारीमध्ये कांदा लागवड केली जाते. चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादित झाल्यास प्रतिमाळ 90 ते 100 रुपये इतका दर शेतकऱ्यांना मिळू शकेल असा विश्वास शेतकऱ्यांना व्यक्त केला आहे. डिसेंबर उलटून गेला तरी बाजारात द्राक्षाची हवी तशी आवक झालेली नाही. अवकाळीचा फटका द्राक्षाच्या बागांना बसल्यानं हंगाम लांबलाय. त्यामुळे ग्राहकांना अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. व्यापाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. शहादा तालुक्यात ऊसाला प्रति क्विंटल 2800 रुपये भाव जाहीर करण्यात आलाय. 31 डिसेंबरपर्यंत कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून ऊसाचं पेमेंट जमा होईल. फेब्रुवारी 2025 पासून ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना 100 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान मिळणार असल्याची देखील माहिती मिळतेय. वर्ध्यात शेतकऱ्यांना फवारणीच्या ड्रोनसाठी 4 लाखांचं अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीटीबीवर अर्ज करावा लागेल. नाशिकच्या येवला तालुक्यातील शाळेत सेंद्रिय शेती हा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं विविध प्रकारच्या पालेभाज्या लागवड केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रसायनमुक्त भाजीपाला मिळाला. सेंद्रिय शेतीचं महत्त्व आणि शेतीविषयक आवड निर्माण झाली आहे. आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला UID म्हणजेच युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय. देवगड हापूस आंब्याच्या नावानं बोगस विक्रीला पायबंद घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मराठवाड्याचं पाणी आणखी कमी होण्याची भीती आहे, कारण जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातून 7% पाणी कमी देण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोदावरी अभ्यास गट समितीनं महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे अशी धक्कादायक शिफारस केल्याची माहिती मिळते. लातूरच्या रेणापूरमध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. तालुक्यातल्या हनुमंतवाडी, काळेवाडी, आनंदवाडी इथल्या जवळपास 200 शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचं उघडकीस आलंय. मुंबईतल्या भारतनगर परिसरातील खाडी किनाऱ्यावरील तिवराच्या जंगलाला आग लागली होती. यात 25 ते 30 कच्च्या झोपड्या आगीत भस्मसात झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
साताऱ्याच्या महादेव नगरात एसटी बसला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग कशानं लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. कल्याणजवळील आंबिवली परिसरात भाजप पदाधिकारी पद्माकर मल्ला यांच्या दुचाकीला अज्ञात व्यक्तीनं आग लावली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून खडकपाडा पोलीस ठाण्यात या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातमी बैलगाडा शर्यती संदर्भातली आहे. राजापूरमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचं पाहायला मिळालंय. शेतकऱ्यांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतोय. जवळपास 80 पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतलाय. राजापूरमध्ये बैलगाडा शर्यत पाहायला मिळते. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या बैलगाडा शर्यतींना पाहायला मिळालाय. सध्या विविध ठिकाणी अशाच बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. कोकणात देखील राजापूरमध्ये देखील बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय आणि यात सर्जा राजाची जोडी वेगवान धावताना आणि आपल्या मालकाला या शर्यतीत जिंकवताना पाहायला मिळते. शेतकऱ्यांचा या बैलगाडा शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळालाय. राजापूरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. एक नंबरच्या गाडीला सूचना दिली होती, तुम्ही ऐकून घ्या. एक नंबर लाईनला दोन अतिशय सुंदर अशा मैदानाला सुंदर असा फेरा